छान ऊन पडलंय मस्त. थंडी खूप आहे कालपासून म्हणजे आता महिना झाला थंडी आहेच. सगळ्या झाडांना पाणी देऊन झालंय, पक्ष्यांना पण उन्हात ठेवून झालंय. यांना थोडा वेळ सगळ्यांना उन्हात ठेवतो म्हणजे त्यांना जरा ऊब लागते. बदकांना आज सोडणार नाही, संध्याकाळी सोडणार, कारण बदकं डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये जातात. त्यांच्यासाठी आता सध्या इथे टब भरतो आहे. एरवी ती सोडलेलीच असतात. टर्कीची पिल्लं पण मस्त उन्हात आहेत. स्कॉच झोपलाय, स्कॉच झोपला इकडे मस्त. मस्त ऊन पडले. किचन मधनं काहीतरी आवाज येतो. विद्या कांदे पोहे बनवते वाटतं. विद्या काय बनवते? कांदे पोहे झाले का? चला मग या बाहेर घेऊन खाऊया तिघं. हे आमचे गोल्डफिश 2 जण आहेत. इथे पिराना आहे. कासवाला पण मस्त ऊन देऊन झालंय. जग्गू आलाय पोहे घेऊन. दे बाबा. तुम्ही? आम्ही पण घेत आहे. लवकर आहे. तुम्हाला माहिती ना मी जेवण खात नाही एकटा तुमच्याशिवाय. कधीच आमचे ओनर खात नाही. असे ओनर कुठेही भेटणार ना आम्हाला. या बरं, कौतुक सोहळा झालाय. लवकर या, भूक लागली मला. ए हाय, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही चाललो आहे कडावच्या गणपती मंदिरला. तिकडनं नर्सरीमध्ये जाणार आहे. आम्हाला थोडीशी झाडं घ्यायची आहेत, जास्त नाही, 10-12 झाडं घ्यायची आहेत. आणि मग तिथून थोडंसं फिरून पुन्हा येणार आहे, कारण आज जरा रिलॅक्स दिवस आहे. कारण काल पूर्ण वेळ कस्टमर होते 2 दिवस, मग ते गेले. तर आज जरा रिफ्रेश म्हणून जग्गू, मी, सचिन, दर्शन आणि छोटा दर्शन असे सगळेजण आम्ही चाललोय जरा फिरायला. ह्यांना सगळ्यांना वडापाव खायचा आहे, म्हणून ह्या सगळ्यांना खास दुपारचं जेवण वडापाव आहे माझ्याकडनं. आणि त्यांना दुसरं काय खायचं असेल तर त्यांनी सांगितलं की ते प्रत्येकी 100-100 रुपये काढून मला खुश करणार आहेत आज. आणि सगळे कसे बिझनेसमन आहेत, त्याची पाठी बसलेले, त्याच्यामुळे आपल्याला काहीच टेन्शन नाही. इथे मस्त नदी आहे छान अशी, आणि हा तो ब्रिज आहे जुना. अजून इकडे राईट साईडला एक ब्रिटिश कालीन ब्रिज आहे, तो आता तुटलाय, तरी मी दाखवतो तुम्हाला 2 मिनिटं. बघा, हा जो ब्रिज आहे ना, हा ब्रिटिश कालीन आहे. हा जुना दिसतोय तुम्हाला, थोडासा राहिला. नदी बघा काय मस्त वाहते, इकडनं पण दिसेल बघा. इथे मे महिन्यात आंघोळ करायला यायचं, पाणी पण कमी आहे आणि व्यवस्थित आहे सगळं. तर आता आम्ही कडावला पोचलोय आणि हा कडावचा बाजार आहे. जग्गू थांबलाय वडापाव खायला. सकाळी त्याने काय नाश्ता नव्हता केला, काम करत होता. तर जग्गू आता वडापाव खायला गेलाय, हसतोय, खुशच झालाय. इकडनं एक 5 मिनिटावर गेलं की कडावचं मंदिर लागतं. हा, तर हे आहे कडावचं मंदिर. बाल दिगंबर गणेश मंदिर म्हणतात याला. असं म्हणतात की अष्टविनायकचे 8 गणपती आणि त्याच्यानंतर हा 9वा, म्हणजे असं इथे बोर्ड पण लावलाय त्यांनी. असं सुंदरच मंदिर आहे. म्हणजे मी ह्याच्या आधी खूप वेळा आलो इथे. मला जेव्हा जेव्हा मन करतं तेव्हा मी इथे येतो छान पाया पडायला बाप्पाच्या. आणि खूप सुंदर आणि सुरेख मूर्ती आहे. मी जर इथे परमिशन असेल तर आपण शूट करूया. मी कधी केलं नाहीये, मी नेहमी पायाच पडायला येतो. आज जरा म्हटलं व्हिडिओ करूया, तुम्हालाही दाखवतो.
देवळातून निघून आता आम्ही चाललोय नर्सरीला. कर्जत रस्त्याला 1-2 नर्सरी आहेत चांगल्या. बघूया तिकडे काय झाडं मिळतात, काय कसं. धासाच्या जरा तू करशील भाव, ह्यांना नाही जमणार. तर आता नर्सरीत आलेलो, एवढी सगळी झाडं आहेत आणि रेट डबल नाही टिबल आहेत. मला कळतच नाही म्हणजे किती वाढवावं एखाद्याने रेट. मला वाटतं इथे सगळे श्रीमंत लोक येतात वाटतं झाडं घ्यायला. हॅलो हॅलो नमस्कार. आज दिवसभर गणपती मंदिर, त्याच्यानंतर जेवायला गेलो, त्याच्यानंतर नर्सरीमध्ये फायनली 2-3 नर्सरी फिरून गुलाबाची रोपं आणली आणि मेन गोष्टच राहिली आणि आत्ता 6:30 पण नाही झाल्यात तरी एवढा काळोख पडलाय आणि फार थंडी. म्हणजे सकाळपासून स्वेटशर्ट किंवा झिप्पर वगैरे घालूनच फिरावं लागतं. त्यात कार काढत नाहीये, सचिनची रिक्षा आहे. तर आता सचिनच्या रिक्षात ना आम्ही जातोय. मस्त 1 नंबर रिक्षा आहे बाबा ही, एकदम सुखी. हा चला. इथे घुबडाचा आवाज येतो तुला? घुबड घुबड भारी वाटतो. हा रस्ताच एवढा सही आहे ना, म्हणजे इथे जर आपण डेली फिरलो ना तर आपल्याला बोलतो ना आपण रेप्टाईल्सचा नाईट ट्रेल होऊ शकतो. फक्त जरा व्यवस्थित कसं बघितलं पाहिजे.